सगळी विषयावर आहे आजच्या या कार्यक्रमाचे मी दादी घोषित करतो सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब शिवकरजी, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष सन्माननीय जवळजी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवाध्यक्ष सन्माननीय जगतापजी, संजय मोरेजी, शिवसेनेचे सेवा प्रमुख सन्माननीय आमदार चेतन भुके साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी साबळे साहेब, सतगुरू साहेब, दीपाली भगवान दीपक शिंदे, काजी इद्री साहेब, मोहम्मद खान पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुल्तान मामलाजी, राजीवजी, प्रदीप देशमुखजी, समीर सिंहजी, इकबालजी, नंदूजी गुप्ता, बटुल पटेल साहेब, प्रिय कार्यक्रमाला उपस्थित मी सर्वप्रथम मनापासून या पुणे शहर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार मानतो की आपण मला इथे सन्मानित करण्याचा कार्यक्रम आणि मला योद्धाचे पदवी देत आहे. कोणी योद्धा मिळाले नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बरेचशा नेत्यांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. केंद्रीय मंत्री झाले असते, काही लोक घरी बसलेले आहेत, काही आमदार पण झाले आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण करून जी केंद्रीय यंत्रणा आहे त्याचा वापर करून काँग्रेस पक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, त्याचे नेते फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्याला आठवत असेल की ऐन निवडणूक जाहीर होणार होती, बातम्या संध्याकाळी आली की पवार साहेबांना ईडीच्या नोटीस निघालेल्या. अंकुशरावजी रुपेश साहेब, बातमी आल्यानंतर आम्हाला हे खरं वाटत होत नाही की ईडी सारखी यंत्रणा आमच्या नेत्यांना नोटीस पाठवू शकते. नंतर आम्हा सर्वांना निरोप आला की सकाळी 11 वाजता पवार साहेबांनी भेट घेतली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातबर नेते सगळे होते. चर्चा सुरू झाली की या प्रश्नाला आपण कसं सोडून द्यायचं. ऐन निवडणूक असताना आधीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर आरोप होत होते आणि कुठेतरी शिखर बँकेच्या विषयावर एखादा भाजपचा झाला. अरोरा नावाचा एक व्यक्ती कोर्टात जातो, त्याच्या माध्यमातून कुठेतरी ईओडब्ल्यूच्या माध्यमातून केस रजिस्टर होत आहे आणि आरोप होत आहे की पवार साहेबांच्या बोलण्यावर शिखर बँकेने लोकांना कर वाटत केलं आणि त्याच्या भागा पकडून ईडी हे पवार साहेबांना नोटीस पाठवते. आमची चर्चा सुरू झाली. आमच्या बरेचशा नेत्यांचं म्हणणं होतं की अमुक वकील बोलवा, अमुक वकील बोलवा. मी तेव्हा बोललो की साहेब ही कायदेशीर लढाई नाही. ही निवडणूक असताना कुठेतरी आमच्या नेत्यांना बदनाम करण्याच्या कटकारस्थानी भाजपवाल्यांनी केले आहे. हे कायदेशीर लढा नाही, हे राजकीय लढा आहे.
आणि राजकीय लढ्याला राजकीय उत्तर दिल्याशिवाय साहेब असे विचारले पण तुमच्या मनात काय सांगा. मी बोललो की साहेब तुम्ही घोषणा करा की तुम्ही मला काय नोटीस पाठवताय, मी ईडीच्या ऑफिसला यायला. थोडा वेळ चर्चा झाली आमच्या सगळ्यांची आणि साहेबांनी सांगितलं की प्रेस बोलवा. प्रेस समोर साहेबांनी जाहीर केलं की उद्या मी 3 वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही कधीही दिल्लीच्या हातासमोर महाराज झुकले नाही तर आम्ही पण झुकणार नाही. घोषणा झाली की कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या मनात भीती निर्माण झाली आणि सकाळपासून पोलीस यंत्रणा साहेब तुम्ही नका तुम्ही नका आणि संध्याकाळ होत 3 वाजत ईडी स्वतः जाहीर केला की आम्ही नोटीस विड्रॉ केली. म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम ते ईडीच्या माध्यमातून होते आणि आमचा योद्धा जेव्हा त्याला तोंड देते तेव्हा हे तोंड करून त्यानंतर महाराष्ट्रामध्ये निकाल आल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकत्रित आणून या महाराष्ट्रामध्ये सत्ता निर्माण केली. जे लोक सांगत होते की आम्ही राजकीय क्षेत्रातले चाणक्य आहोत मी त्या काळात एक ट्विट केला होता पवार साहेब हे चाणक्याचे नाव सत्ता आल्यानंतर या सत्ता महाराष्ट्रामधून सरकार उखडून घेतल्या पाहिजे ही भूमिका भाजपने स्वीकारली. सरकारला कसं बदनाम करायचं. सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्यानंतर काय परिस्थिती झाली सिनेमावाल्यांना बोलून असा एक चित्र निर्माण करण्यात आला की महाराष्ट्रामध्ये सगळं बॉलिवूड म्हणजे ड्रगवाल्यांच्या हातात झाले. बदनाम करत असताना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचं नाव कुठेतरी भाजपने सरळपणे घेतलं आणि त्यांचा खेळ खंडोबा होता की या माध्यमातून कुठेतरी सरकारला बदनाम करा. बिहारमध्ये केस झाली सीबीआयला देण्यात आला पण सीबीआयला केस दिल्यानंतर आत्महत्येची हत्या हे आजपर्यंत त्यांनी कुणाला सांगितलं नाही. पण बिहारची निवडणूक त्या विषयावर त्या लोकांनी लढवली. नंतर आपल्याला माहिती आहे की दररोज भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार उठते आणि सांगते आज यांच्या घरी छापा पडणार आहे छापा पडतो त्यांचे घोटाळे काढणार आहे त्यांचे घोटाळे काढणार आहे. म्हणजे आमच्या सगळ्या नेत्यांवर दबाव निर्माण करण्याचा एक कारस्थान ही भारतीय जनता पक्षाचे. आम्ही सुरुवातीपासून बोलत होतो की या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताकद नसताना केंद्रीय यंत्रणा याचा वापर करण्याचा काम की भारतीय जनता पक्ष करते. तो सीबीआय असेल अनिल देशमुख साहेबांच्या ज्या कमिशनरनी आरोप लावला की 100 कोटीचे आम्हाला टार्गेट देण्यात आला होता आता सध्या माझ्याकडे काही पुरावा नाही आणि अनिल देशमुख साहेबांना गुंतवून कुठेतरी पुरवला. ईडीच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांच्याकडे धाडी टाकण्यात आली. खडसे साहेब असतील त्यांना नोटीस जाहीर झाली. शिवसेनेचे आमचे प्रताप सर नाही त्यांना नोटीस देण्यात आली. आमचे मंत्री अनिल परेश साहेबांना कुठेतरी नोटीसच्या माध्यमातून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम करण्यात आलं. दादाचे सगळे नातेवाईक त्यांच्या घरी इन्कम टॅक्सचे छापे टाकण्यात आले. म्हणजे त्यांचे प्रयत्न होता की कुठेतरी या लोकांच्या मनात भीती निर्माण करून एखादा पक्ष बाजूला काढायचा आणि भारतीय जनता पक्षाचा सरकार पुन्हा या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचा हा गट कारस्थान होता. पण भाजपला माहित नाही की हे तिन्ही पक्ष आता कुणाचा बाजूला घालवणार म्हणजे किती तुमची केंद्रीय यंत्रणा वापरा आम्हाला बदनाम करण्यासाठी आम्ही घाबरणार नाही आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने आम्हाला बदनाम करण्याचा कट कारस्थान करताय पैसे वसूल करताय
याच्या बंडखोर आम्ही एनसीबीच्या माध्यमातून. कोणाला वाटत असेल की एका व्यक्तीच्या विरोधात माझा लढा आहे, लढा एका व्यक्तीच्या विरोधात नाही, एक जे अन्याय करतो व्यक्ती, खोटे केसेस करताय, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून पैसे खाताय, हजारो कोटी लुटताय, त्यांच्या विरोधात हा लढा आम्ही निर्माण केलेला आहे. साहेब, आज तुम्हाला एक माहिती मिळालेली आहे की अमित शहाजींनी डीजी एनसीबीच्या माध्यमातून राज्याला पत्र लिहिलं की तुमच्याकडे जे ड्रग्सचे 5 केसेस इम्पॉर्टंट असेल ते एनसीबी कडे तुम्ही वर्ग करा. इम्पॉर्टंट केसेस म्हणजे काय, 2 ला 3 ते 3 याची व्याख्या कुठेतरी अमित शहाजींनी केली. इम्पॉर्टंट केसेस म्हणजे कुठले, ज्याच्यात प्रसिद्धी जास्त झालेली त्याची केसेस. या 5 केसेस ट्रान्सफर करण्याचे तुमचा ऑफिस काय, आणखी काय सुपारी कुणाला देऊन वसुली आणि खंडणी सुरू करण्याचा ऑफिस आहे? तुमचं म्हणणं आहे की तुमच्या या एनसीबीच्या पेक्षा आमच्या महाराष्ट्राच्या अँटी नार्कोटिक्स सेलनी जास्त चांगली कामगिरी. तुमचं फर्जीवाडा सगळं सुरू आहे, बोगस केसेस करताय आणि आम्हाला सांगताय तुमच्याकडे जे 5 इम्पॉर्टंट केसेस आमच्याकडे परत करा. आमचं तर म्हणणं आहे की एनसीबीची निर्मिती राजीव गांधी साहेब यांच्या सत्ता असताना, पंतप्रधान असताना तो कायदा करण्यात आला. त्याचा उद्देश होता की या देशामध्ये एखादा ड्रग्सचा धंदा मल्टी स्टेट असेल, 2 राज्यामध्ये असेल तर हे केंद्रीय यंत्रणा निर्माण केली. आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड असेल ते केंद्रीय यंत्रणेचं काम आहे. या आधी छोटे छोटे केसेस असतील ते लोकल पोलीस स्टेशनला माहिती देण्याचं काम हे केंद्रीय यंत्रणेचे असतं. आणि एखादा व्यक्ती नशा करणारा असेल तर त्याला या सेंटरला पाठवण्याचा हे फायदा असताना या कायद्याचा दुरुपयोग करून कुठेतरी पैसे वसूल करण्याचा धंदा सुरू झाला, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा हा माणूस झाला आणि त्याचा पर्दाफाश करण्याचं काम केलं. मी आज दिवंगत साहेब बोलू इच्छितो की आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण कुठेतरी मनातून एक भीती दूर केली पाहिजे. डर याचा अर्थ रोज रोज नाही. डर से हर दिन आदमी मरते रहता है और एक बार आती है कि डर हर दिन लोगों को मारने का काम करता है. हम सभी की जिम्मेदारी है कि जहां पे अन्याय होगा, अत्याचार होगा, वहां एक नौ बोले कि हर कार्यकर्ताओं को जो भी अधिकारी अन्याय करेगा और केंद्र सरकार को समझना पड़ेगा कि तो एनसीबी अगली ईडी की बारी है, उनका भी बंडखोर करेंगे. रोज एक नेता भारतीय जनता पार्टी का ये होता था, वो होता था, वो होता था. काही दिवसात त्याचा पण एक होता शक्ती त्यांना वाटतं की बाबा आम्हाला सगळं माहिती आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे नेते एक होते चंद्रकांत पाटील बोलले नॉर्मली त्या बाबतीत बोला आणि खिशात होतो. मी ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मी बोललो तुझ्या खिसा इतका मोठा झालेला आहे, मला टाका मध्ये काय बोलतो आणि लोकांना सांगू. काही लोकांनी मंदिरच्या जागा विकलेल्या आहेत, त्यांचे पण पोटाले बाहेर काढून आणि ते निश्चित रूपाने भविष्यात पोटाले बाहेर काढण्यात. आता माजी मुख्यमंत्रीचं 2 पाय मागे इतकं सोपाने मागे झालं म्हणजे काहीतरी आहे हायड्रोजन बम अजून फुटलेला नाही एवढं तरी सांगताय की हे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेसचे सरकार कुठेतरी हे अंडरवर्ल्डच्या संबंध घेऊन हे सगळं सरकार चालत आहे. कुठल्या अंडरवर्ल्डच्या या लोकांचे संबंध याची माहिती माझ्याकडे काय होईल तुम्ही सांगता आमच्याकडचं सांगतो की सीडी आणतो
माझ्याकडे जी सीडी आहे ती बाहेर पडल्यानंतर लोकांसमोर हे कोण दाखवू शकत नाही असे पण घटना आमच्याकडे आहे. राजकारणामध्ये आम्ही व्यक्तिगत गती लढणारच नाही. हे आरोपचा धंदा आम्ही कधी सुरू केला नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या भूमीवर कुठेतरी गरजेचं आचरण केलं पाहिजे ही भूमिका नेहमीच आमची राहिली. आमच्या त्याच्यासमोर विषय जात होते जाणत होते जाऊ दे आपल्याला कोणाच्या व्यक्तिगत विषयावर जायचं नाही. मंत्री असताना काही नेत्यांचे प्रकरण आम्ही समोर आणत होतो. दरम्यान साली 2000-2001 तेव्हा साहेब सांगत होते की नाही आपल्याला कुठल्याही नेत्यावर जे सत्य होते त्याच्यावर कारवाई करायची नाही. अरे देवेंद्रजी भाजपवाले आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं तुमच्यावर कुठलेही आरोप किंवा कारवाई करू नका. त्याचा त्या काळापासून आजपर्यंत सर्वे म्हणून हे विषय बाहेर आणल्यानंतर तुमची काय परिस्थिती होईल हे तुम्हाला माहित आहे. त्यासाठी जास्त बरोबर करू नका. तुमचं तर म्हणणं आहे की तुम्ही आम्ही कुठेतरी चुकत असेल तर तुम्ही राजकारण करा. लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही करत नसणार तर त्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारा. पण सूट आरोप करायचा केंद्रीय यंत्रणेचा वापर करून कुठेतरी या सरकारला बदनाम करण्याचं काम करत असतील तर आम्ही पण काही गप बसणार नाही. आता दोन हात करण्याची आमची तुमच्याशी तयारी आहे. भारतीय जनता पक्षाचं काही नाही महाराष्ट्रामध्ये 2014ला कुठेतरी सरकारला बदनाम करण्यासाठी कारस्थान झालेला एक वेगळं आंदोलन निर्माण करून कुठेतरी सरकारचे भ्रष्टाचारी सरकार आहे असा एक चित्र निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि काही मंडळींनी जे गांधीवादी स्वतःला सांगतात. तर गांधीवादी कसं असतो मला माहित नाही. गांधीवादी म्हणजे अहिंसा आणि सत्तेचा पुजारी. पण महाराष्ट्रातले काही गांधीवादी ही कमी झाली ते नौखालीच्या गांधी कधी आम्ही बघितलेला नाही आणि ते कसले गांधीवादी मला माहित नाही. पण गांधीवाद्यांनी कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक स्वांग रचला. मात्र सरकारला बदनाम करण्याचं काम केलं. भ्रष्टाचाराचे हजारो करोड रुपयाचे आरोप केले. 70,000 कोटीचा टेलिकॉम घोटाळा पण आजपर्यंत घोटाळा सिद्ध झाला नाही. केसेस संपले. कोळसा घोटाळ्याच्या नावावर कुठेतरी मात्र सरकारला बदनाम करण्याचं काम केलं. पण जे खोटे आरोप झाले होते आजपर्यंत त्यांना सिद्ध करता आले नाही. आणि त्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा फायदा घेऊन भारतीय जनता पक्ष या देशामध्ये सत्तेत आला. महाराष्ट्रामध्ये पण सत्ता आली. पैसे आणि सत्याच्या जोरावर कुठेतरी तुम्ही फोडाफोडीचं राजकारण केलं. महाराष्ट्रामध्ये जितके गुंड होते ते तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये सामावून घेतला. आणि जेव्हा आम्ही प्रश्न विचारत होतो तेव्हा गडकरी साहेब या पुढे सांगून गेले की भारतीय जनता पक्षात वाऱ्यापोरी आला तो वाल्मिकी होणार असा आमचा पक्ष आहे. म्हणजे निर्मा साबून लावून वॉशिंग पावडर निर्मासारखी परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या या महाराष्ट्रामध्ये काहीच नाही. शिवसेनेच्या कांद्यावर बसून मुख्यमंत्रीचं बघा काय मुख्यमंत्रीवर बसले होते म्हणजे ऑपरेशन करावं लागलं व्यवस्थित कुठलं लोड नाही. माझ्याचा लोड गेल्यानंतर आता ते संबंधित राहतील आता पुन्हा काही मुख्यमंत्री व्हायला होणार नाही. हे कुठेतरी कांद्यावर बसून या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाले आणि भाजपचा इतिहास आहे ज्याच्या कांद्यावर बसलाय त्याचं खच्चीकरण केल्याशिवाय ते थांबत नाही. हे उद्धव साहेबांना कळल्यानंतर कांद्यावरून त्यांनी उचलून फेकून दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार निश्चित रूपाने हा भारतीय जनता पक्षाचा हा फुगा होता. फुगा हवेत आणि फुगा कितीही वर गेला हवा हळूहळू कमी होते आणि जर लाशी मारली तर लवकर खाली आपली सर्वांची जबाबदारी आता हे फुगा जास्त दिवस वर राहणार नाही. त्याच्यात मी हवा कमी होत चाललेली. हे सगळं पक्ष जे 40-50 पेक्षा कमी त्यांची जागा जास्त आली नाही ती पुन्हा निर्माण होतोय आणि निश्चित रूपाने या महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षाच्या सरकार 5 वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा आम्ही सोबत राहू आणि पुढे जाऊ. आपल्याला बोलू शकतो
काल ममता दीदी आल्यानंतर वर्तमानपत्र असतील, वाहिन्या असतील, वेगळे वेगळे बातम्या फिरताय. पहिल्यापासून पवार साहेबांची भूमिका राहिलेली आहे की काँग्रेसशिवाय विरोधकांची मूळ नाही किंवा कुठल्याही पक्षात होऊ शकत. आज पवार साहेबांनी पण विश्वास केला की काँग्रेसला घेऊन जे पक्ष आमच्या सोबत नाही ते सगळ्यांना एकत्रित आणायचं, एक पर्याय निर्माण करायचा आहे. आणि या देशामध्ये ज्या पद्धतीने मोदी साहेबांच्या विरोधात एक परिस्थिती निर्माण झाल्याची पर्याय निर्माण करून दिला तर निश्चित रूपाने या देशामध्ये परिवर्तन करायचे. देवेंद्रजी सांगताय 2019 साली सगळे एकत्रित आले, काय करू केलं तुम्हाला पण? अरे पुलवामाच्या नावाने मतदान, पण पुलवामाच्या घटना झाल्यानंतर आरडीएक्स कुठून आला, तो दार नावाचा पोरगा कुठून आला होता, कोण खासदार आणला, त्याची इन्क्वायरी पण झाली नाही. कुठेतरी त्या घटनेचा फायदा घेऊन तुम्ही सत्तेत आले. एकदा तुम्ही या प्रकारेच्या एखाद्या घटनेच्या आधारावर सत्तेत घेऊ शकता, पण 7 वर्षामध्ये जी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे, तर देशामध्ये परिवर्तन शिवाय दुसरा पर्याय नाही. आपली सर्वांची जबाबदारी आहे, आपण एकजुटीने राहू. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तर राहणारच आहे, तरी देशव्यापी आघाडी निर्माण करून काँग्रेस सकट राहील ती आघाडी आणि देशामध्ये परिवर्तन करण्याचं काम आगामी काळामध्ये आपण करू. मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इतर गोष्ट योगदान घ्या. आम्ही कोणी घाबरणार नाही. या काँग्रेसचा नेता सांगतोय की मला झोप येते, तुम्हाला झोप येत असेल, मला पण येते, पण मी लोकांची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही.